नमस्कार सर्वांना. राज्यामध्ये एकूण 11,000 पदाची कृषी मित्र म्हणून नेमणूक केल्या जाणार आहेत. राज्यातील प्रत्येक गावामध्ये कृषी मित्राची नेमणूक केली जाणार आहेत आणि या संदर्भात प्रत्येक गावातील व्यक्ती याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतो. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्यांना शेती संदर्भात माहिती आहे, ज्यांचं वय 18 ते 45 वयोगटात येतात, अशा एका शेतकरी मित्राची गावातील नेमणूक केल्या जाणार आहेत. आणि या शेतकरी मित्राचं काम आहे गावातील वेगवेगळ्या योजना येत असेल, कृषी संदर्भात महाडीबीटी असेल, मागेल त्याला सौर कृषी पंप असेल, महाडीबीटीत वेगवेगळ्या योजना असेल, कृषी संदर्भात अनेक कामं, ई पीक पाहणी, अशा सगळ्या वेगवेगळ्या कामे या कृषी मित्रांना गावातील प्रत्येक घटकापर्यंत, गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं या कृषी मित्राचं काम आहे. आणि या कृषी मित्राला त्या संदर्भात त्यांना मानधन सुद्धा भेटणार आहेत. 11,000 पदाची ही राज्यामध्ये नेमणूक केल्या जाणार आहेत आणि त्याला 18,000 रुपये जे मानधन आहे ते सुद्धा भेटणार आहेत. आता हे मानधन वार्षिक स्वरूपात भेटणार आहेत की मंथली भेटणार आहेत, त्या संदर्भात जसाही GR येईल त्या संदर्भात आपल्याला तसं माहिती समजणार आहे. पण अशी घोषणा सध्या झालेली आहेत. आणि ज्या संदर्भात कृषी सहाय्यक या पदाला जसं त्याला 4-5 गावं नेमले गेलेले होते आणि त्याला ते गावं त्याच्याकडून त्यांना ते प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकत नव्हते, त्या संदर्भातच कृषी मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये आता एक कृषी मित्र म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे आणि त्या कृषी मित्राला त्याचं मानधन स्वरूपात मानधन सुद्धा भेटणार आहे. तर गावातील ज्यांना शेती संदर्भात चांगली ओळख आहे, ज्यांना शेती संदर्भात चांगली माहिती आहे आणि ज्यांना शेतीची आवड आहे, अशा या कृषी मित्राची नेमणूक प्रत्येक गावामधून होणार आहे. तर या संदर्भात कृषी मंत्र्यांनी तशी घोषणा केलेली आहे आणि लवकरच या कृषी मित्राची नेमणूक सुद्धा होणार आहे. एकूण 11,000 पदं या राज्यामध्ये कृषी मित्राचे भरल्या जाणार आहेत आणि हे लवकरच आपल्याला समजणार आहे की पंचायत समिती असेल, कृषी विभाग असेल, या संदर्भात तशी अपडेट येईल आणि त्या संदर्भात त्यांना त्यांना नेमणूक केली जाणार आहे. तर अशा कृषी मित्राची नेमणूक गावामध्ये खूप फायदेशीर होणार आहेत. गावातील लोकांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या कशा संदर्भात वेगवेगळ्या योजना असेल, वेगवेगळ्या ई पीक पाहणी करताना असेल, महाडीबीटीच्या योजना असेल, पोखराची योजना असेल, मागेल त्याला कृषी सौर पंप असेल, जेवढ्या कृषी संदर्भात योजना आहेत अशा संदर्भात सगळ्या गावातील लोकांना याचा लाभ भेटण्यासाठी कृषी मित्राची नेमणूक केली जाणार आहे. म्हणजे गावातील येणाऱ्या अडचणी तो तिथेच कृषी मित्र सोडवेल आणि त्याला त्याच्या संदर्भात त्याचं मानधन सुद्धा त्याला भेटले. जसा त्याचा अनुभव वाढेल तसं त्याचं मानधन सुद्धा त्यांना वाढणार आहे. तर याची घोषणा सुद्धा झालेल्या आहेत आणि लवकरच हे पद आपल्याला भरताना दिसून येणार आहे. तर कृषी मित्र, तुम्हाला काय वाटतं, कृषी मित्राचं पद राज्यातील प्रत्येक गावामध्ये भरलं गेलं पाहिजे का? आणि याची खरोखर गावातील लोकांना याचा फायदा कशा संदर्भात, कशा मदतीने होणार आहे, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हालाही कृषी मित्र व्हायचं असेल गावामध्ये तर तुम्हाला कशा पद्धतीने होता येईल, काय डॉक्युमेंट लागतील, तुमचं याच्यामध्ये कशा पद्धतीने निवड होणार आहे, काय वयाची मर्यादा आहे, या सर्व संदर्भात माहिती तुम्हाला नक्कीच भेटेल. त्याच्यामुळे तुम्ही नक्की कमेंट करा. जर राज्यामध्ये, पूर्ण राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या कृषी मित्राची भरती होणार आहे, त्याच्यामुळेच तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हालाही कृषी मित्र व्हायचं आहे का? आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कृषी मित्र व्हायचं असेल किंवा कृषी मित्रासंदर्भात त्यांचेही डाऊट काही क्लिअर करायचे असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कृषी मित्राबद्दल माहिती होईल. धन्यवाद.